घटक 3 भाषेचा व्यवहारात उपयोग. क्रमांक 1 वाक्प्रचार शब्दसमूहांचा अर्थ. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार म्हणतात. भाषेच्या विकासामध्ये आपल्या शरीरातील अवयवापासून बरेच वाक्प्रचार रचले गेले. पाठ्यपुस्तकातील पाठामध्ये बरेच वाक्प्रचार दिले आहेत. वाक्प्रचारावर आधारित एक प्रश्न विचारला जातो. 1. शेतात राबणे म्हणजे शेतात मेहनत करणे, शेतात कष्ट करणे. 2. शाबासकी देणे म्हणजे कौतुक करणे. 3. धमाल उडणे म्हणजे मजा येणे किंवा आनंद वाटणे. 4. जीव वाचवणे म्हणजे जीव शाबूत ठेवणे. क्रमांक 5. भेदरून जाणे म्हणजे घाबरून जाणे. 6. पोटाशी धरणे म्हणजे रक्षण करणे. 7. तारीफ होणे म्हणजे कौतुक होणे किंवा वाहवा करणे. 8. तोंड भरून कौतुक करणे म्हणजे खूप स्तुती करणे. 9. नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे किंवा चकित होणे. 10. मनाई असणे म्हणजे बंदी असणे. 11. गोडी लावणे म्हणजे आवड लावणे किंवा आवड निर्माण करणे. 12. निधन होणे म्हणजे मरण पावणे. 13. सैर करणे म्हणजे फेरफटका मारणे. 14. वाया जाणे म्हणजे फुकट जाणे. 15. अधीर होणे म्हणजे उत्सुक होणे. 16. घाम गाळणे म्हणजे खूप कष्ट करणे. 17. सूर मारणे म्हणजे झेप घेणे. 18. हुरळून जाणे म्हणजे आनंदित होणे. 19. अश्रू पुसणे म्हणजे सांत्वन करणे किंवा दिलासा देणे. 20. मग्न असणे म्हणजे गुंग होणे, तल्लीन होणे किंवा गर्क असणे. 21. आश्चर्य वाटणे म्हणजे नवल वाटणे. 22. टंगळमंगळ करणे म्हणजे मुद्दाम दुर्लक्ष करणे किंवा टाळाटाळ करणे. 23. पसारा करणे म्हणजे नीटनेटके न ठेवणे. 24. फजिती करणे म्हणजे टर उडवणे. 25. बळजबरी करणे म्हणजे सक्ती करणे, दांडगाई करणे. 26. आळ घेणे म्हणजे आरोप करणे किंवा ठपका ठेवणे. 27. कबूल करणे म्हणजे मान्य करणे. 28. गट्टी करणे म्हणजे दोस्ती करणे. 29. कुशीत शिरणे म्हणजे पोटाशी प्रेमाने बिलगणे. 30. आश्चर्यचकित होणे म्हणजे अचंबित होणे किंवा नवल वाटणे. 31. विश्रांती घेणे म्हणजे विसावा घेणे. 32. जीवापाड प्रेम करणे म्हणजे खूप प्रेम करणे. 33. काटकसर करणे म्हणजे बचत करणे. 34. आराम करणे म्हणजे विश्रांती घेणे. 35. कौतुक करणे म्हणजे शाबासकी देणे. 36. तक्रार करणे म्हणजे फिर्याद करणे. 37. हुरहुर लागणे म्हणजे काळजीने अस्वस्थ होणे. 38. डोळे पाणावणे म्हणजे डोळ्यात अश्रू येणे. 39. छळ करणे
म्हणजे त्रास देणे. 40. डोळे ओले होणे म्हणजे रडणे. 41. आस्वाद घेणे म्हणजे गोडी चाखणे किंवा चव घेणे. 42. ऐपत नसणे म्हणजे आर्थिक कुवत नसणे. 43. कंबर कसणे म्हणजे हिम्मत करून तयार होणे. 44. कुतूहल वाटणे म्हणजे उत्सुकता वाटणे किंवा नवल वाटणे. 45. कृपा करणे म्हणजे दया करणे. 46. खंत वाटणे म्हणजे खेद वाटणे किंवा वाईट वाटणे किंवा रुखरुख वाटणे. 47. गळ्यात गळा घालणे म्हणजे प्रेमाने एकत्र येणे. 48. चीज होणे म्हणजे सार्थक होणे. 49. चेहरा उजळणे म्हणजे आनंद होणे. 50. छाती दडपणे म्हणजे घाबरणे किंवा मन दबून जाणे.